मी अनघा बाय प्रोफेशन वकील असणारी आणि मेकअप ह्या कलेची आवड असणारी मेकअप आर्टिस्ट तुमच्यासोबत आज तिच्या डेली नेस्ट मध्ये असा एक टॉपिक शेअर करणार आहे जी प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्याशी रिलेट करू शकते. आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो जवळपास प्रत्येक घरामधला आहे. मॉर्निंग रुटीन एवढं अवघड का वाटतं? आपण रात्री झोपताना खूप सारे प्लॅन्स करतो. सकाळी लवकर उठायचा आहे, व्यायाम करायचा आहे, छान असं स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, मुलांना तयार करायचे आहेत, नवऱ्याच्या ऑफिसचे डब्बे आहेत, घरातली छोटी मोठी कामं आहेत. पण काय होतं, सकाळी आपण उठतो आणि हे सगळे प्लॅन कोलमडतात. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? मॉर्निंग रुटीन अजिबात कठीण नसतं. आपण ते कठीण बनवून घेतो. कारण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला परफेक्ट आई व्हायचं असतं, आपल्याला परफेक्ट बायको व्हायचं असतं, आपल्याला परफेक्ट सून व्हायचं असतं, आपल्याला परफेक्ट ऑफिस वर्कर व्हायचं असतं. आणि ह्या सगळ्या व्यापामध्ये आपण एक चूक करतो, ती म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना परफेक्ट बनवण्यासाठी 2 तासांचं काम 1 तासात करायचं असतं. आणि मग दिवस चालू होताच आपण ह्या सगळ्या परफेक्शन करण्यामध्ये एवढं बिझी होतं की आपण थकून सुद्धा आधी असंच करत होते. पण आता काही सवयींमुळे माझी सकाळ खूप शांत झालेली आहे आणि ठरवलेली कामं वेळेत आणि छान पद्धतीने पूर्ण सुद्धा होत. पहिली गोष्ट, रात्रीच उद्याची तयारी करून ठेवा. जसं की तुमच्या मुलांचे, तुमच्या नवऱ्याचे ऑफिसला जाण्याचे कपडे रात्रीच अरेंज करून ठेवा. त्यानंतर तुमच्या मुलांच्या बॅगा व्यवस्थित तपासा, त्यामध्ये काय टाकायचं आहे, काय काढायचं आहे, स्कूलमधून काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर ते रात्रीच अरेंज केलं तर सकाळी तुमची तारांबळ उडणार नाही. आणि त्याचसोबत तुम्ही मुलांना किंवा नवऱ्याच्या ऑफिसच्या टिफिनला ज्या काही गोष्टी द्यायच्या आहेत जेवणामध्ये, त्याचं प्रिपरेशन रात्रीच थोडंसं करून ठेवलं तर सकाळी तुम्हाला खूप इझी जातील प्रत्येक गोष्टी हँडी करण्यासाठी. कारण काही निर्णय रात्रीच घेतले तर सकाळी आपल्या मनावरचा ताण थोडासा कमी होतो आणि काम करायला अगदी सोपं जातं. दुसरी गोष्ट, फोन बाजूला ठेवा. सकाळी उठल्याबरोबर कधीही कमीत कमी 30 मिनिटे मोबाईल हातामध्ये घेऊ नका. सोशल मीडियापासून दूर राहा. कारण जेव्हा आपण सोशल मीडिया ओपन करतो तेव्हा आपल्याला बट ऑब्वियस आहे की समोर दुसऱ्यांचंच आयुष्य दिसत असतं आणि दुसऱ्यांचं आयुष्य बघून निराश होण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये काय चांगलं करायचं आहे ह्याचा विचार करा. कारण दुसऱ्यांचं आयुष्य बघून जर तुम्ही तुमचा दिवस चालू केला तर तुमची तुमच्या आयुष्याबद्दलची कृतज्ञता कमी होऊ शकते. तिसरी गोष्ट, स्वतःसाठी तुम्हाला कंपल्सरी 10 मिनिटं द्यायची आहेत. आणि या 10 मिनिटांमध्ये योगा असू शकतं, प्रार्थना असू शकते, चहा पिणं असू शकतं किंवा शांत बसणंही असू शकतं. पण ही 10 मिनिटं तुमचीच असली पाहिजे. या 10 मिनिटांमध्ये कोणीच तुमच्या मध्ये आलं नाही पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं मनचिंतन करू शकता आणि स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. चौथी गोष्ट, परफेक्ट मॉर्निंग रुटीनच्या मागे अजिबात लागायचं नाही. कारण जेव्हा आपण इंस्टाग्रामवर एखादा रील स्क्रोल करतो जो डेली रुटीन लाईफ रिलेटेड असतो आणि आपण त्या व्यक्तीच्या डेली रुटीन लाईफची स्वतःचं लाईफ कम्पेअर करतो. पण खरं सांगू का, प्रत्येकाचं आयुष्य करत असतानाचा संघर्ष, प्रत्येकाचं विचार, प्रत्येकाचं डेली रुटीन हे खूप वेगळं असतं. आपण स्वतःचं रुटीन त्यांच्यासोबत कम्पेअर केलं तर बट ऑब्वियस आहे की आपल्याला निराशाच येणार आहे. म्हणून स्वतःचं रुटीन स्वतः तयार करा आणि त्या रुटीन नुसार तुमचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की कोणत्या टाइमाला कोणती गोष्ट झाली पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की परफेक्ट मॉर्निंग रुटीन असणं गरजेचं नाही, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. आणि 5वी गोष्ट, मुलांसोबतची किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीसोबतची, मग ते तुमचा नवरा असू शकतो, तुमचे आई वडील असू शकतात, तुमचे सासू सासरे असू शकतात, ह्यांच्यासोबत अजिबात घाई करू नका. जर काही चुकत असेल तर शांत राहा.
कारण आपण चिडचिड केलं तर आपलं मेंटल स्टॅबिलेशन तर डिस्टर्ब होतच, पण त्याच सोबत घरातली व्यक्ती सुद्धा ऍक्शनला रिॲक्शन देते आणि त्यामुळे आपली एनर्जी डाऊन होते. म्हणून शक्यतो तुमच्या मुलांसोबत स्पेशली शांत राहायला शिका. कधीतरी घाई होते, कधीतरी गडबड होते, कधीतरी आपलं ऐकलं जात नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढं तुमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि तुमच्या मुलांसाठी सुद्धा चांगलं आहे. कारण आपण जर चिडचिड करणारं जर त्यांनी बघितलं तर ते स्वतः सुद्धा ती गोष्टी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जर शांत राहायला शिकलो तर ते सुद्धा आपल्याकडून शांत राहणं शिकतात. आपण एखादी गोष्ट चुकलो, आपल्याकडून एखादी गोष्ट झाली नाही, ह्याचा अर्थ असा नाही की आपण परफेक्ट नाहीये. आपण परफेक्ट कधीच नसतो, कारण आपण रोबोटिक नाहीये. आपण माणूस आहे आणि माणूस असल्या तर चुका ह्या प्रत्येकाच्याच हातून होत असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टींमध्ये उशीर झाला, चूक झाली तर पॅनिक व्हायचं नाही. शांत राहायचं आणि शांत राहून प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आणि त्याच्यावर सॉल्युशन सुद्धा काढायचं. तुम्हाला माहितीये का, माझ्यासाठी मॉर्निंग रुटीन म्हणजे फक्त घर चमकणं, घर एकदम परफेक्ट असणं असं अजिबात नसतं बरं का. माझ्यासाठी मॉर्निंग रुटीन म्हणजे मी ज्या कामांचं नियोजन रात्रीच करून ठेवते ते काम अगदी परफेक्टली सकाळी होतं, अगदी शांतपणे होतं आणि शांतपणे झाल्यामुळे परी सुद्धा म्हणजे आपलं बाळ सुद्धा छान डब्बा घेऊन, तिची बॅग घेऊन शाळेमध्ये जातं आणि छान त्यांचा दिवस ते सेलिब्रेट करतं. त्याचप्रमाणे आपल्या मिस्टरांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. जर आपण शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल केल्या तर शांतपणे त्यांना डब्बा दिला जातो, नाश्ता दिला जातो. पण चिडचिड जर आपण केली तर त्यांच्या डोक्यामध्ये तेच राहतं आणि बाहेर निघताना तेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये सतत फिरत असतात. त्याच सोबत चिडचिड केल्यामुळे आपल्याही दिवसांची सुरुवात अगदी अशांत मनाने होते. त्यामुळे मॉर्निंग रुटीन म्हणजे परफेक्ट असणं नाही, तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन अगदी योग्य पद्धतीने करणं, शांतपणे करणं आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे कॅल्क्युलेटिव्हली आखणं आणि त्याचं छान असं एक्झिक्युशन करणं हे महत्वाचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. बघा, जर तुमचं मूल अगदी हसतपणे शाळेत गेलं, तुमचे मिस्टर अगदी आनंदाने घरातून बाहेर पडले ऑफिसला जाण्यासाठी आणि जर तुमची सकाळ एवढी शांत झाली, त्याच सोबत जर तुम्ही देवाचे आभार मानायला 2 मिनिटं काढले, कृतज्ञता व्यक्त करायला जर तुम्ही तुमच्या 24 तासामधले 2 मिनिटं जरी काढले, तरी सुद्धा तुमची सकाळ अगदी सक्सेसफुली पार पडली आहे असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला जर माझं मत पटलं असेल तर तुम्हाला जाता जाता शेवटी एवढंच सांगेल की सकाळ ही परफेक्ट होण्यापेक्षा शांत मनाने हसतमुखाने झालेली केव्हाही चांगली, हो की नाही? तर तुमचं मॉर्निंग रुटीन असंच परफेक्ट बनवण्यापेक्षा मस्त आनंदी बनवा, ज्याचं प्रिपरेशन आधीच झालं पाहिजे. चला तर मग, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची काळजी घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि असेच आनंदी राहा. बाय.